उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिंदेंची बैठक। पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान बैठकीला महत्त्व। नाशिकमधील एकनाथ शिंदेंच्या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रण नाही। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार। फडणवीसांच्या वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचाही समन्वय कक्ष। मंत्रालयात शिंदेंसाठी समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। महायुतीत पायात पाय घालण्याचे प्रयत्न सुरू। एकनाथ शिंदेंच्या वॉर रूम सुरू करण्यावर संजय राऊतांची महायुतीवर टीका। शरद पवार आम्हाला वडिलांसमान। शरद पवारांबद्दल आमच्यात नाराजी नाही, आम्ही केवळ आमची भूमिका मांडली, राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदी भटकती आत्मा म्हणाले, हा पवारांचा अपमान नव्हता का, राऊतांचा सवाल। निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम। भाजप घोटाळे करून निवडणुका जिंकतो, राऊतांची शहांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसोबत बैठक। मागील 1 तासापासून सुरू। अमित शहांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात बैठक। अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस प्रयागराजला रवाना होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज प्रयागराजमध्ये शाही स्नान करून मुंबईत परतणार। आम्हाला धमकावलं जातंय, वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय। आरोपीचं समर्थन करणारे स्टेटस ठेवले जात आहेत, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे, तटकरे आणि पटेलांसोबत अजित पवारांची बैठक। बैठकीत अजित पवार मुंडेंबाबत भूमिकेवर ठाम। भाजपसोबत आहोत जोवर यंत्रणा आपल्यासोबत असं त्यांना वाटतंय। यांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा। अजित पवार आणि धनंजय मुंडेवर अंजली दमानी यांची टीका। मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा। संजय राठोड यांनी देखील राजीनामा दिला होता। धनंजय मुंडे नैतिकदृष्ट्या दोषी, अंबादास दानवेंचा आरोप। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। फरार असताना हे आरोपी कोणाच्या घरी होते ते चार्जशीटमध्ये आलं पाहिजे। यामध्ये बडा नेता कोण ते बाहेर काढा, मनोज जरांगेंची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाची परळीत झाडाझडती। विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकून तपासासाठी 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबल असं 5 जणांचं विशेष पथक गठीत। ज्ञानेश्वरी मुंडेंना सहकार्याची गरज असेल तर त्यांच्या पाठीमागे राहणार। सरकारने याबाबत SIT चौकशी करावी, जरांगेंची प्रतिक्रिया। आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पवनचक्की अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। मनोज जरांगे पाटलांनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। या महिन्याच्या अखेरीस 2 मागण्या पूर्ण करा। सातारा आणि हैदराबाद गॅझेट 15 दिवसात लागू करावं, मनोज जरांगेंची मागणी। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम। पूजा खेडकरला 18 मार्चपर्यंत अटक करता येणार नाही, कोर्टाचे निर्देश। रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ। रणवीर अलाहाबादियाची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। आरबीआयचे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध। अंधेरीतील विजयनगरच्या शाखेसमोर लोकांची झुंबड। बँकेच्या बहुतांश व्यवहारांवर निर्बंध घातल्यानं गोंधळ। बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी। 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा। केंद्राच्या राज्य सरकारला सूचना। शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदीही संबोधित करणार। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरचा ताणामुळे खर्चाला आळा लागणार। वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरा, सरकारकडून सूचना। विधान परिषद आमदारांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता। विधानसभा आमदारातून निवडून येणाऱ्या 5 जागा सध्या रिक्त असलेल्या 5 जागांची निवडणूक होण्याची शक्यता। ठाकरे गटानं विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद घेतल्यास काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार, सूत्रांची माहिती। अंबादास दानवेंची विधान परिषद टर्म ऑगस्टमध्ये संपणार। मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह। हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। मुंबईनं खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलंय, आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह। कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचे आदित्य ठाकरेंचा आरोप। तर कार्यालय नव्हे, फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता। पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न। निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही, पण योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाय करावे लागतात। पीक विमा योजनेवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया।
काँग्रेस नेते सुरेश जेथलिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। उद्या परतूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। जेथलिया सत्ताधारी गटात असल्याने लोणीकरांची गोची होण्याची शक्यता। माजी आमदार गणपत गायकवाडांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला। 1 वर्षानंतर गणपत गायकवाडांनी जामीन अर्ज दाखल केला होता। महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्याप्रकरणी 7 जणांवर कारवाई। राहुल सोलापूरकर विरोधातील तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनला वर्ग। सोलापूरकर विरोधात तक्रार पर्वती पोलीस स्टेशनकडून वर्ग। पर्वती पोलीस स्टेशनला संभाजी ब्रिगेडने केली होती तक्रार। 1989 मधील एका आंदोलन प्रकरणात मंगलप्रभात लोढा निर्दोष। राम जन्मभूमी आंदोलन प्रकरणातून मंगलप्रभात लोढा निर्दोष मुक्त। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सविस्तर चर्चा। भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद। अमेरिकेत एलॉन मस्क पंतप्रधान मोदींच्या भेटीला। भेटीदरम्यान टेस्ला आणि स्टारलिंक संदर्भात चर्चा। एलॉन मस्क मोदींची ब्लेअर हाऊसमध्ये बैठक। पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची बैठक झाली। संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा। रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची मान्यता नाही। स्पर्धेत मिळणारे प्रमाणपत्र अपात्र असणार। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप घोडवे यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू। चंदगडमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू। गेल्या काही दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू होते। नागपूरच्या बाजारात मृगबहाराच्या संत्र्यांची आवक वाढली। संत्र्याला 36,000 ते 45,000 रुपये टन दर, तर कळमना एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला अपेक्षित दरवाढ नाहीच। बीडमध्ये सीसीआयचे सर्व्हर डाऊन असल्याने कापूस खरेदी खोळंबली। हजारो शेतकरी कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत। रब्बीतील प्रमुख पीक हरभरा काढणीला। शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त। सोयाबीनला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मदार हरभऱ्यावर। जळगावच्या भडगाव तालुक्यातील हिंगोणे उमरखेड शिवारात बिबट्याचं दर्शन। नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। हिंगोलीच्या सेनगावात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवलं। शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम। कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील रस्त्यांवर आता नो पार्किंग झोन। दुचाकी आणि 4 चाकी वाहनं लावण्यास बंदी। 3 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग झोनची अंमलबजावणी होणार। सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत आलेले अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित। सर्व अर्जांची छाननी करून अर्ज निकाली काढा। आमदार विजयकुमार देशमुखांच्या सूचना। नालासोपाऱ्यातील 41 इमारतीमधील बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा निकाली लावणार? 6 मार्चपर्यंत वसई विरार पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावत विनयभंग। 5 जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। सोलापूर शहरातील संतप्त घटना। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद। शिरोळ पोलिसांची कारवाई। लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरून वसईत तरुणाला लाठीकाठीने बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही। गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडीत विनयभंगाच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी 1 वर्षानंतर अटक। सतीश ठाकरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। वर्धा नागपूर मार्गावर सेलू बायपास रोडवर कारचा भीषण अपघात। कार उलटल्यानं 3घांचा मृत्यू। 1 जण जखमी। रात्रीच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 5 गाड्यांचा अपघात। अपघातात टेम्पो उलटल्यानं बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी। ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शिलारांचा अपघातात मृत्यू। अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर। एसटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी। शहापुरातील भारंगी नदीवरील पुलावर रिक्षा आणि टँकरचा अपघात। रिक्षाचालक गंभीर जखमी। मुंबईतील सायन रुग्णालयात रिक्षाचालकावर उपचार सुरू। ताडोबाच्या इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात नियमबाह्य रिसॉर्ट। महसूल विभागाकडून रिसॉर्ट मालकांना नोटीस। परवानगीच्या कागदपत्रांची तपासणी होणार। साताऱ्यातील वाईमधील जननी माता आणि काळूबाईच्या बगाड यात्रेस भाविकांची गर्दी। जननी देवीच्या मंदिरासमोर बगाड यात्रेची सांगता। माजी मंत्री प्रकाश आवाडेंना जीवनगौरव पुरस्कार जाहीर। स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार। दक्षिण भारत जैन सभेच्या पदवीधर संघटनेची माहिती। भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयात घाणीचं साम्राज्य। कचऱ्याचा ढिगारामुळे रोगराईला आमंत्रण। स्थानिकांकडून कारवाईची मागणी। अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी। पत्रे तोडून प्रवेश करत 70,000 चोरले। घटना सीसीटीव्हीत कैद। गुन्हा दाखल। तपास सुरू। उल्हासनगरात 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त। ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई। कारवाईत 2 जणांना अटक। वर्ध्याच्या आपटी शिवारात नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। ट्रॅक्टर वाळूसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त।
बुलढाणा जिल्ह्यातील 6,23,000 लाभार्थी स्वस्त धान्याला मुकणार। ई-केवायसी करण्याबाबत शिधापत्रिकाधारक उदासीन, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत। धाराशिव जिल्ह्यात रस्त्याची कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचे आदेश। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। वर्ध्यातील कच्छी लाईन परिसरातून दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक, आरोपीकडून दुचाकी जप्त। गोवा आणि दमणहून दारूची तस्करी करत महाराष्ट्राचे लेबल लावून विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 तस्करांना अटक, छापेमारीत 19 लाखांचा दारूसाठा जप्त। नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांकडून 25,10,000चे 163 मोबाईल मूळ मालकांना परत, रबाळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक। किरकोळ भांडणातून चक्क पिस्तूल रोखली, बीड शहरातील नगरनाका परिसरातील घटना, पिस्तूल रोखल्याप्रकरणी दोघांना अटक। यवतमाळ पोलीस अधीक्षकांचं सोशल मीडियावर बनावट अकाउंट, प्रोफाईलचा गैरवापर केल्याची सायबर सेलकडे तक्रार, आरोपीला शोधण्याचं सायबर सेलसमोर आव्हान। सोलापूरमध्ये काणवेद पाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त त्र्यंबकेश्वरला लघुरुद्र अभिषेक, वेदमूर्तींसह छात्रांगणाच्या हस्ते पूजा संपन्न। नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटीवर रक्तदान शिबिराचं आयोजन, व्हॅलेंटाईन डे निमित्तानं तरुणांकडून रक्तदान करत समाजासमोर आदर्श। श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना केवायसी बंधनकारक, केवायसी न केल्यास मार्चनंतर मिळणारी मदत बंद होणार। गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांना लवकरच घरं मिळणार, प्रकल्पातील 672 रहिवाशांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा, घरांचा ताबा मिळण्याची तारीख लवकर जाहीर होण्याची शक्यता। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, तर सर्वेक्षणात सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यात 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेची लाटेची शक्यता, मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज, हवामान खात्याची माहिती। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजात लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार। मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश, पुढील 1 वर्षात ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार, गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पीट लाईन्स बांधण्यात येणार। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा, कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर बांधकाम खपवून घेतली जाणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट। विरारमध्ये महिलेचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला भाजप पदाधिकाऱ्याचा पकडून बेदम चोप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम चोप, 3 अल्पवयीन मुलांसह 1 जण पोलिसांच्या ताब्यात, जमावानं टवाळखोरांना दुकानात कोंडलं। पुण्यातील वेल्हाखरीव गावातील पोलीस पाटलानं केली मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद, काही महिन्यांआधीच हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचाही प्रयत्न। पुणे महापालिका करणार शहरातील सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट, राज्य सरकारचे पुणे महापालिकेला आदेश, शहरातील तब्बल 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाणार। पीएमपीएल परिवहन उपक्रमात 1000 नवीन बस दाखल होणार, पीएमआरडीएतून 500 बस, पुणे महानगरपालिका 300 तर पिंपरी महापालिका 200 अशा एकूण 1000 बस खरेदी करण्याची तयारी। नागपूरमधील 165 रुग्णालयांचं फायर ऑडिट झालं नसल्याची माहिती, फायर ऑडिट न केलेल्या 165 रुग्णालयांना नागपूर मनपाची नोटीस। राधानगरी, काळमवाडी आणि तुळशी धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा, समाधानकारक पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांची चिंता मिटली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी दौरा, अधिकाऱ्यांकडून शाही मार्गाची पाहणी। नागपुरात साकारणार सायक्लोट्रॉन केंद्रासाठी कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम गतीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचं पार्ट मालवणात दाखल। सोलापूरच्या बार्शीतील प्रसिद्ध शेंगदाणा व्यापारी पवन श्रीशिमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला, 8 कोटींच्या खंडणीसाठी कामगारांना अपहरणाचा कट रचला होता। परभणीत मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप उपक्रमात घोटाळा झाल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओंवर कारवाईची मागणी। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत जिंतूरमध्ये जनता दरबार संपन्न, मतदारसंघातील नागरिकांच्या कामांसंदर्भात जनता दरबाराचं आयोजन। रस्त्यात मोटारसायकल का लावतो असा जाब विचारत करमाळ्यात एकाने जाळली, सोमनाथ मारकड असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव। वाशिममध्ये महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौर पंप घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप,
सौर पंपाची निवड केली नाही तर भरलेले पैसे परत केले जातील, शेतकऱ्यांना आले मेसेज। कराडमध्ये वडोली बिकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा वर्धापन दिन धार्मिक उपक्रमांनी संपन्न, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित। कराडमधील बीएसएनएल कार्यालयात कर्मचारी अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांवर अरेरावी, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी अधिकाऱ्यांना माफी मागण्यास भाग पाडलं। कराडमधील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला गुड्स ट्रान्सपोर्ट अँड मोटर ओनर्स असोसिएशनचा पाठिंबा, शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन।